हॅलो अँड वेलकम टू न्यू रूट्स मायसेल्फ डॉक्टर साची. आज आपल्यासोबत धुळ्यावरून एक पेशंट आलेले आहे ज्यांनी आपल्याकडे काल ट्रान्सप्लांट केलेला. आपण बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे ट्रान्सप्लांटबद्दल, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. हे हॅलो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं होतं तुमचं ट्रान्सप्लांट? ट्रान्सप्लांट बद्दल तर मी पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे. आपल्या इथला स्टाफ असो किंवा डॉक्टर असो तर पूर्ण ते हेल्पफुली करून घेतात आणि त्याच्यानंतरून आपल्याला वाटतं की पेन वगैरे होईल, पण तसं काही नसतं. ही पूर्ण पेनलेस सर्जरी असते आणि इयर वन सगळं चांगलं आहे स्टाफ. असे भरपूर पेशंट आहेत जे गावावरून येतात, तर त्यांच्या नेहमी एक क्वेश्चन असतं त्यांचं की ट्रान्सप्लांट करताना खूप त्रास होतो किंवा सूज येते किंवा त्यांना काही फेस करायला लागतो. तर तुमचं काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही न्यूरूट्सला कसं निवडलं? न्यू रूट्सला तर मी मागून 1 वर्षापासून रिसर्च करत होतो. त्याबद्दल त्यांचे व्हिडिओज वगैरे येत असतात आणि त्यांचे रिव्ह्यू वगैरे पण मी मंथली चेक करत होतो आणि जस्ट मी इथं करायचं ठरवलं की यांचा जे रिव्ह्यूज ते चांगले बेस्ट आहे आणि त्याच्यानुसार मग मला वाटलं की इथं पेन वगैरे होईल, पण तसं पेन वगैरे काही होत नाही. ती पूर्ण टोटली पेनलेस सर्जरी असते. तर जसं आपण बघू शकतो चौधरी सरांचा काही त्रास झालेला नाही. तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की ट्रान्सप्लांट करताना कुठल्याही प्रकारचा बाऊ करायचा नाही. इट इज जस्ट अ प्रोसिजर. इट इज नॉट इवन अ ऑपरेशन. लोकल एनेस्थेटिक प्रोसिजर असतं. आपण फक्त स्किनच्या सेकंड लेअरपर्यंतच काम करतो. टोटल स्किनला 7 लेयर्स असतात. त्याच्या खाली मसल शीथ असतं, नर्व लेअर असतं, तुमचं बोन असतं, स्कल असतं आणि आतमध्ये ब्रेन असतं. सो वी आर जस्ट वर्किंग ऑन द सेकंड लेअर ऑफ स्किन. याच्यात तुमचा ब्रेनला वगैरे काहीही डॅमेज होत नाही. ते पेशंट्स गावावरून येतात, त्यांचं मनात जी काही भीती असते, भीती वाटायचं काहीच काम नाही आहे. तुम्ही पूर्णपणे अचेत असतात बिकॉज इट्स अ लोकल एनेस्थेटिक प्रोसिजर. तात्पुरताच तुम्हाला पूल दिलं जातं आणि तेवढ्याच भागामध्ये दिलं जातं. जसं आपण दाढ काढताना एका दाढीचं ऑपरेशन करतो, टूथ एक्स्ट्रॅक्शन असतं, तेवढ्याच भागाला आपण बधीर करतो. त्याचप्रमाणे आधी आपण तुमच्या डोनरला बधीर करतो, मग तुमचं रेसिपियंट म्हणजे तिथे आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं असतं त्या एरियाला आपण बधीर करतो. पूर्ण प्रोसिजर चालू असताना तुम्ही टोटली अवेक असतात. सरांनी पण आमच्यासोबत खूप गप्पा मारल्यात काल. टीव्ही बघितलं, सॉंग्स ऐकले. सॉंग्स ऐकले. तर तुम्हाला असं कुठे पण असं वाटलं की तुम्ही काय मोठं ऑपरेशन थ्रू जात नाही, नाही. नाही? वाटलं नाही. जेवढी भीती होती मनात त्यापेक्षा खूप चांगलं. तर हेच मी सांगू इच्छिते की डोंट वरी, देअर इज नो पेन. त्रास वगैरे असं काही फारसा होत नाही. सरांचं कालच प्रोसिजर झालं आहे. आज ते ड्रेसिंगसाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं स्वेलिंग, त्रास, पेन वगैरेमध्ये पेशंट नाही आहे. पेशंट इज ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल. तर तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असते ट्रान्सप्लांट रिगार्डिंग तर तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता. आम्ही नाशिक कॅनडा कॉर्नर, कुरुविला हाऊसला आहोत. सायनिंग ऑफ फॉर टुडे. थँक यू.